पुणे जिल्ह्याच्या दौंडमधून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येसाठी 100 रुपयांची सुपारी देण्यात आलेली आहे। एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एका मुलाने दुसऱ्या वर्गातल्या मुलाला ही सुपारी दिल्याची माहिती समोर येते। विद्यार्थिनीवरती आधी बलात्कार करावा नंतर मारून टाकावं असं सांगण्यात आलं होतं। विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती शिक्षकांना सांगितल्याच्या मनात राग धरून ही सुपारी देण्यात आलेली होती। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आणि मुलीची बदनामी केल्याप्रकरणी मुख्याध्यापकांसह 2 शिक्षकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून। जीबीएस पेक्षा भयानक आजाराचे 4 रुग्ण कोल्हापूरमध्ये आढळल्याने खळबळ उडालेली आहे। SSPE या आजाराची लहान मुलांना लागण झाल्यामुळे मुलं अंथरुणाला खिळून बसतायत। दरम्यान हा संसर्गजन्य आजार नसला तरी काही वर्षांमध्ये या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते। लाखो रुपये खर्च करून देखील रुग्ण बरे होत नाहीयेत। त्यामुळे सरकारने योग्य उपचार असणारी औषधं आणावीत अशी मागणी आता पालकांनी आरोग्यमंत्री आबिटकरांकडे केली आहे। तिला उलट्या सुरू झाल्या, परत चालू झाल्या। त्यानंतर डॉक्टर विलास जाधवांनी पाठीतील मणक्याच्या पाण्याची तपासणी करण्यास सांगितले। त्यानंतर तपासणी केल्यास त्याच्यामध्ये SSPE नावाचा जो आजार आहे तो पॉझिटिव्ह आला। त्यानंतर डॉक्टरने म्हटले की याच्यावरती काही फारसे उपचार नाही आहेत। तर आम्ही इतकं खर्च केलं दवाखान्यावरती, इतकं आत्तासुद्धा करतोय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, जीबीएस पेक्षा खरं तर भयानक आजार म्हणावा लागेल। 4 रुग्ण सध्या कोल्हापूरमध्ये आढळलेले आहेत, काय माहिती आहे? अमित, खरं तर हा अतिशय प्राचीन, दुर्मिळ आणि हानिकारक असा आजार आहे तो पाहायला मिळतो। आणि गेल्या काही वर्षापासून झपाट्याने या आजाराची रुग्ण आहेत ते कोल्हापूरमध्ये आढळून येताना आपल्याला दिसून येतात। कोल्हापूरमध्ये सध्या 4 रुग्ण या संदर्भातले उपचार घेत आहेत। SSPE हा आजार गोवर लसीच्या संदर्भाने आहे तो होत असल्याचं आता समोर येऊ लागलेलं आहे। मात्र अंतिम निष्कर्षापर्यंत अद्याप याच्यावरती रिसर्च झालेलं नाही। त्यामुळे डॉक्टरांना सुद्धा या संदर्भात कोणते उपचार करायचे याच्याबाबत आहे ते अडचणी येताना पाहायला मिळतात। आणि त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू आहे तो यामध्ये होत आहे। आणि त्यामुळे पालकांनी आता या संदर्भात आहे ते आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन यामध्ये एखादा औषध उपचार आणावे आणि सिरमसारख्या इन्स्टिट्यूटला यावरती लस शोधून काढण्यासाठी सांगावे अशा पद्धतीची मागणी आहे ती केलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर राज्यभरात अनेक रुग्ण अशा पद्धतीचे आहेत ते अंथरुणाला खिळून पडल्याचं पाहायला मिळतं। अगदी 2 महिन्यातच या आजाराची लागण झाल्यानंतर आहे ते मुलं अंथरुणाला खिळताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यामुळे पालकांची चिंता आहे ते या आजारानं वाढवल्याचं पाहायला मिळते। 64हून अधिक रुग्ण सध्या वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये महाराष्ट्रभर उपचार घेताना पाहायला मिळतात। मात्र त्याच्यावरती उपचार कोणतेही नसल्याने डॉक्टरांनी सुद्धा आता यावरती हात टेकल्याचं पाहायला मिळतात। अनेक डॉक्टरांनी यावरती लस उपलब्ध नाही आणि त्यामुळे आम्ही उपचार करत नसल्याचं आहे ते सांगितले। मात्र या रुग्णांना जगवण्याचे शर्तीचे प्रयत्न आहेत ते डॉक्टर करताना पाहायला मिळतात। मात्र जी इंजेक्शन आहेत ते अत्यंत खर्चिक आहेत। एक इंजेक्शन जवळपास 18 ते 19 हजार रुपयाचं आहे आणि ते सलगपणे 6-6 दिवस हे रुग्णांना द्यावं लागतं आणि त्यानंतर हे रुग्ण स्टेबल होतात। इतकं खर्चिक हा सगळा आजार आहे आणि त्याच्यावरती उपचार कोणतेही नसल्यामुळे पालकांची चिंता मात्र वाढलेली आहे। त्यामुळे आरोग्य विभागानं तात्काळ याची दखल घेऊन या संदर्भातले आहे ते औषधोपचार मार्केटमध्ये आणावेत किंवा या रुग्णांना उपचारासाठी मदत करावी अशा पद्धतीची अपेक्षा आता सगळे पालक करताना पाहायला मिळतात। मात्र आता राज्य सरकार या संदर्भात काय निर्णय घेणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काय इथून पुढे घडामोडी करतात पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर इकडे कोल्हापुरात जीबीएसचे 2 रुग्ण आढळलेले आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासन आता दक्ष झालेलं असून 75 व्हेंटिलेटर हे सज्ज ठेवण्यात आलेले आहेत। गेल्या वर्षभरात 24 जीबीएस रुग्णांवरती CPR मध्ये यशस्वी उपचार करण्यात आलेत। या महिन्यात सुद्धा 2 रुग्ण आढळलेले असून त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती डीन SS मोरे यांनी दिलेली आहे। छत्रपती प्रमेयराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे सध्या गुलेनबारी सिंड्रोम, ज्याला आपण जीबीएस सिंड्रोम म्हणतो, असे 2 रुग्ण आपल्याकडे भरती आहेत। एक रुग्ण हा बालरोग विभागामध्ये 12 वर्षाची मुलगी आहे। राहणारी ती झारखंडची आहे, पण काही कामानिमित्त आईवडिलांसोबत हुपरी तालुका हातकणंगले इथे ती वास्तव्यास आहे। दुसरा रुग्ण कोगनाळी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक इथून आलेले आहे। त्यांचं वय 60 वर्षाचं आहे। ते सुद्धा स्टेबल आहेत। दोन्ही रुग्ण स्टेबल आहेत। ते गुलेनबारी सिंड्रोम हा आजार कॅम्पिलोबॅक्टर नावाचे जे विषाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत,
त्यामुळे होतो. तर जनतेने काळजी काय घ्यायला पाहिजे की पाणी हे उकळून प्यायला पाहिजे, चांगलं शिजवलेलं अन्न खाल्लं पाहिजे. बाहेर कमी शिजवलेलं चांगलं शिजवलेलं जे अन्न नाही आहे त्यामुळे हे कॅम्पेलोबॅक्टरचा आपल्याला संसर्ग होऊन हे जीबी सिंड्रोम आजार होऊ शकतो. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत. धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत. धनंजय मुंडेंसह मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा दिल्लीमध्ये जाणार आहेत. तर महत्त्वाची बातमी आपण बघतो. धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत. धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावरती असणार आहेत. धनंजय मुंडेंसह मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा दिल्ली दौऱ्यावरती असतील. तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती. याबाबत त्यांनी काही कागदपत्र सुद्धा सादर केलेली आहेत. त्यानंतर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे. आपण आपली बाजू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मांडली असल्याचं मुंडेंनी सांगितलेलं आहे. आता आपल्या राजीनाम्याबाबत तेच निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केलेली नाही असं मोठं विधान मंत्री धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. तसंच या प्रकरणी मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं असं सुद्धा मुंडे म्हणाले. राजीनाम्याच्या वाढत्या दबावाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी सूचक विधान केलेलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोपांच्या कचाट्यात सापडलेल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का या चर्चांना वेग आलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भातील मागणी लावून धरलेली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणी काय निर्णय घेणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही. माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाहीये, द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे, याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवरती आता धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. अंजली दमानिया यांनी अजित पवारांना भेटून काही कागदपत्र दिली आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उत्तर देतील असं मुंडे म्हणालेले. तसंच संदीप क्षीरसागर यांच्यावर सुद्धा यावेळेला धनंजय मुंडेंनी निशाणा साधलाय. संदीप क्षीरसागर यांना कृष्णा आंधळेची माहिती कशी मिळते याचा अर्थ क्षीरसागर यांचे आरोपीसोबत काहीतरी संबंध असतील असा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय.